राईट. मोह डिस्कंटिन्युटी म्हणजे मोह विलगता. बाह्य मध्यावरण झालं. त्याच्या आतमध्ये एक लेअर आहे. याचं नाव काय असेल आता? हे बाह्य मध्यावरण. ठीक आहे. इथे लक्षात, जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे तिथे दाखवू का मी? नाही, ते जमणार नाही तसं. ठीक आहे. हे आपलं डॉट हुकून जाईल ना मग. ठीक आहे. काय काय हे आकृती कसं असं क्लिक करून? अरे बाबा, बर, ठीक आहे. काय झालं काय? पेन घेऊ? हे कुठून आले रेश काय माहित? हा, चाललं जाईल ना रे काही. हा, जाऊ द्या. हा, करू नंतर त्याला. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. बाह्य प्रावरण. ठीक आहे. नंतर मग एकाच त्याला लहान करून दाखवू आपण, रिसाइज करून. आता हे आहे अंतःप्रावरण. काय आहे हे? अंतःप्रावरण. यालाच म्हणतात अंत मध्यावरण. मध्यावरण यालाच म्हणतात. ठीक आहे. यालाच इंग्रजीत काय म्हणतात? लिथोस्फियर. काय म्हणतात? लिथोस्फियर. सॉरी, हे मेजोस्फियर. मेजोस्फियर. ठीक आहे. मग हे अंतःप्रावरण म्हणजे त्या मेझोस्फिअरचा आतमधला भाग. बाह्य प्रावरण म्हणजे मेझोस्फिअरचा बाहेरचा भाग. झालं क्लिअर? ठीक आहे. या दोघांच्या मध्ये एक डिस्कंटिन्युटी आहे सायमा आणि याच्यामध्ये, त्याचं नाव आहे मोहो डिस्कंटिन्युटी. आता अंतःप्रावरण आणि बाह्य प्रावरण किंवा अंतमध्यावरण किंवा बाह्य मध्यावरण या दोघांच्या मध्ये एक आपल्याला गॅप आहे का बघायची आहे. नाहीये, नाही आहे. वेगवेगळे लेयर्स आहेत. अंतःप्रावरण जे आहे ते 700 ते 2890 किलोमीटर. 700 ते 2890 km आहे. राईट. 2890 km आहे. काय ते मध्यावरण. आता मध्यावरण संपलं मग गाभा लागेल. ठीक आहे. पुढं लिहायचं आहे. याच्या आत हे झाल्यानंतर एक लेयर आहे. इथं आहे ती डिस्कंटिन्युटी. अंतःप्रावरणाच्या खाली पिक्चरच क्लोज झाला आता. ठीक आहे. अंतःप्रावरण झालं. अंतःप्रावरणाचं डेप्थ किती लिहिली? 700 ते 2890 km. त्याच्या आतमध्ये एक लेयर आहे आणि त्याच्या आणखी आतमध्ये एक लेयर आहे. तो लेयर एक हा सुटलाय. त्याच्या आतमध्ये एक डिस्कंटिन्युटी आहे. दोन्ही दोन्ही काढणार आहे आपण. हो 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 हो. एक ही डिस्कंटिन्युटी काढली आणि एक ही. दोन. हा, आता पहा. आता थोडं आपण उलट्या पद्धतीने घेऊ. ठीक आहे. हा काय आहे? आता लास्ट विषय. आता हा काय आहे?
गाभा. काय आहे? गाभा. हा काय आहे? गाभ्याच्या बाहेरचा भाग. हे गाभा आहे. इकडं अंतःगाभा म्हणजे गाभ्याच्या आतमध्ये. गाभ्याचे दोन भाग लिहिले का आपण? काय आहे ते लिहिले असतील ना? बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. म्हणजे इंटर कोअर आणि आउटर कोअर. तर इट्स अन इंटर कोअर. हे काय? अंतःगाभा, इंटर कोअर. आणि हा काय आहे? बाह्य गाभा. हा काय आहे? बाह्य गाभा. यालाही आपण गाभाच म्हटलं. ठीक आहे. पण हे बाह्य आहे. ठीक आहे. म्हणजे आउटर कोअर आहे. आणि हा अंत आहे म्हणजे आतमध्ये आहे. म्हणजे इंटर कोअर आहे. इंटर आणि आउटर कोअर. हे समजले? हे दोन्ही कोअर आहे. आता याच्यामध्ये आपल्या दोन डिस्कंटिन्युटीज आहेत. एक डिस्कंटिन्युटीज आहे त्याला म्हणतात लेहमन डिस्कंटिन्युटीज. ही आहे ती. या दोन म्हणजे गाभ्याच्या मधात जी डिस्कंटिन्युटी आहे त्या डिस्कंटिन्युटीचं नाव काय आहे? लेहमन डिस्कंटिन्युटीज. मी तुम्हाला वापस सगळं सांगतो वाटल्यास तर. लेहमन डिस्कंटिन्युटीज या दोघांच्या मध्ये. लेहमन डिस्कंटिन्युटी म्हणजे लेहमन विलगता. ठीक आहे. आणि प्रावरण, अंतःप्रावरण आणि गाभाच्या बाहेर आहे गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. याचं नाव आहे गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी म्हणजे गटेनबर्ग विलगता. गटेनबर्ग विलगता. डिटेल वाटल्यास वापस आणखी सांगतो. गाभा लिहिला कोअर. हम्म 2890 ते 5150 गाभा. हा गाभा 2890 ते 5150 km डेप्थ याची. झालं क्लिअर? म्हणजे कोणता गाभा? बाह्य गाभा. मोठा गाभा कोणता आहे? बाह्य गाभा. कशाचा आहे? निकेल आणि फेरसचा. निफे लिहिलं. निफे दिसतंय. ठीक आहे. आणि अंतःगाभा जो आहे तो अंतःगाभा आहे 5150 ते 6371. 5150 ते 6371 km. 5150 ते 6371 km. झालं. डिस्कंटिन्युटी पण लिहिल्या सगळ्या. ठीक आहे. अंतःगाभामध्ये काय आहे? मॅग्मा. काय आहे? मॅग्मा. निकेल आणि फेरसचं लिक्विड. निफे. मॅग्मा. तप्त लावारस. झालं. हे लिहिले, हे लिहिले, हे लिहिले. आता तुमच्या म्हणण्यानुसार याला आणखी लहान करतो. होते ना? खूप लहान झालं का? हे कसं काय आलं माहित नाही. पाहू नंतर काय. याला सिलेक्ट करू. डिलीट सगळंच होईल ना? सर्व डिलीट होईल. हा चला बच गए. ठीक आहे. आता दिसते का? पहा जरा. पहा रे भाऊ, दिसते का? राईट. हे वरचे नाव मोडले का काही? क्रस्ट बीस काहीच नाही मोडलं. ठीक आहे. चला लास्ट पॉइंट काय सांगितलं की हे आता लेयर आहे. पृथ्वीचा तुकडा आहे. या तुकड्याचा पहिला भाग आहे सियालचा म्हणजे सिलिका आणि अल्युमिनियमचा. त्याला म्हणतात कॉन्टिनेंटल क्रस्ट. जे आउटर लेयर आहे ज्याच्यावर आपण उभे आहोत. ठीक आहे. दुसरा त्याच्या आतमधला भाग आहे त्याला सायमाचा भाग म्हणतात. त्याला म्हणतात ओशेनिक क्रस्ट. झालं. या दोन्ही लेयरला म्हणतात लिथोस्फियर. त्याला म्हणतात कवच. त्यालाच म्हणतात शिलावर. झालं. या दोघांच्या मध्ये एक डिस्कंटिन्युटी आढळली. ती म्हणजे कॉनरॅड डिस्कंटिन्युटी. विलगता, गॅप. ते दाखवली. सियालच्या खाली गेलं तर प्रावरण लागलं. प्रावरणाचा बाह्य भाग बाह्य प्रावरण. त्यालाच म्हणतात मध्यावरण. यालाच म्हणतात मेझोस्फियर.
झालं. यालाच काय म्हणतात मेझोस्फियर, राईट. याला काय म्हणतात मेझोस्फियर, मध्यावरण, प्रावरण, ठीक आहे. मेझोस्फियर, मेंटल, झालं. एवढे नाव आहे. पण या सायमा आणि मध्यावरण किंवा प्रावरणच्या मध्ये एक डिस्कंटिन्युटी आढळली, त्याला म्हणतात मोहो डिस्कंटिन्युटी. झालं या दोघांच्या मध्ये. आता प्रावरणाच्या किंवा मध्यावरणाच्या आतमधल्या भागाला म्हणतात अंतमध्यावरण किंवा अंतप्रावरण. याला म्हणतात बाह्य प्रावरण. यांच्यामध्ये कोणतीच डिस्कंटिन्युटी नाही. याची डेप्थ 42 ते 700 किलोमीटर, याची 700 ते 2890 किलोमीटर, म्हणजे हे जास्त आहे. पण याच्या आत गेलं तर गाभा आढळला. गाभ्याच्या आणि अंतप्रावरणाच्या मध्ये गटेनबर्ग विलगता आढळली. त्याच्या खाली गेलं तर गाभा आढळला. गाभ्याची डेप्थ, गाभ्याचे दोन भाग, एक अंतगाभा, बाह्य गाभा, म्हणजे इंटर कोअर, आउटर कोअर. आउटर कोअर सर्वात जास्त आहे, तो आहे 2890 ते 5150 केएम. त्याच्या आतमध्ये गेलं तर मध्य अंतगाभा आहे, ज्याला इंटर कोअर म्हणतात, तो आहे 5150 ते 6377. ते इथं येईल, ठीक आहे. हे आहे ते पूर्ण गॅप, ठीक आहे. 6371 हे इथं आलं. झालं. दुसरं, ह्याचं कॉम्बिनेशन कशाचं आहे, ते निकेल आणि फेरसचं आहे. ती घनता जास्त आहे. याच्यामध्ये काय मॅग्मा आहे, ठीक आहे. या दोघांच्या मध्ये एक डिस्कंटिन्युटी आढळली, ते म्हणजे लेहमन डिस्कंटिन्युटी किंवा लेहमन विलगता. या ठिकाणी हा चार्ट, ही आकृती खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. ही समजली असेल तुम्हाला अशी अपेक्षा करतो, कारण आता याच्या पुढे जे आहे त्या दोन डिस्कंटिन्युटीज आपल्याला लिहायच्या आहे. जसं कॉनरॅड डिस्कंटिन्युटी, मला वाटत नाही थेअरी लिहायची गरज आहे, कारण कॉनरॅड डिस्कंटिन्युटी पृथ्वीच्या कोणत्या भागात आहे रे भाऊ, तर सियाल आणि सायमाच्या मध्ये, हा प्रश्न आहे. त्यानंतर ही पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये सर्वात वर आढळते असं नाही, तर आतमध्ये काही याच्या आतमध्ये पण आहे, काही बाहेरही आहे. म्हणजे हे डिस्कंटिन्युटी काय आहे, विखंडित आहे. असं कंटिन्यू अशी म्हणजे या लाईन दोरीनेच पडेल किंवा या लाईन दोरीनेच गॅप आहे असं नाही, कधी आतमध्ये येते तर कधी बाहेरही आहे. म्हणून हे कंटिन्यू नाहीये, अशी सलग नाही आहे, विखंडित झालेली अशी डिस्कंटिन्युटी आहे. त्याला मला वाटतं काहीतरी शब्द पण आपण वापरला एक, काय शब्द वापरला त्याला, हा हो विलगता वापरला, पण एक आणखी शब्द वापरला काहीतरी. अनियमित थर. काय शब्द वापरला, इररेग्युलर. काय शब्द वापरला, इररेग्युलर, अनियमित. म्हणजे नियमित अशीच आहे असं नाही, कधी आतमध्ये आहे कधी बाहेर आहे. म्हणून जनरली मात्र या दोघांच्या मध्ये असं सांगितलं जातं. म्हणजे सियाल आणि सायमाच्या मध्ये कोणती आहे तर कॉनरॅड डिस्कंटिन्युटी, आणि सायमा आणि प्रावरण किंवा मेंटलच्या मधात आहे मोहो डिस्कंटिन्युटी. त्याच्या खाली असं असं तुम्हाला पूर्ण गाभ्यापर्यंत बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर मोहो डिस्कंटिन्युटी विषयी सांगितलं तर सायमाच्या थराच्या खाली आणि मेंटलच्या वर म्हणजे प्रावरणाच्या वर, ठीक आहे, कोणती डिस्कंटिन्युटी आहे तर मोहो विलगता. ही कोणी शोधून काढली, ए मोहोरोव्हिसिक. ए मोहोरोव्हिसिक, ए मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने शोधून काढले. क लिहिजा शेवटी, मोहोरोव्हिसिक, ए मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे, म्हणून त्याला मोहो विलगता असे म्हणतात. ठीक आहे, फिनिश. समजलं. आता एक आकृती आणखी तुम्हाला मला सांगायची आहे की जो पृथ्वीचा एक कोअर आहे, जे वर्ग मला वाटते 7वी 8वीत काहीतरी अशी आकृती दाखवलेली आहे, असे लेअर दाखवले आहे, बरोबर आहे. हा जमिनीचा एक तुकडा काढला, याची डेन्सिटी किती काय कसं हे आपण उद्याच्या आकृतीत बघूया, हवं तर, काही प्रॉब्लेम नाही. मला अपेक्षा आहे की ही आकृती तुम्हाला समजली असेल, कारण उद्या आपल्याला सर अल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत सुद्धा बघायचे आहे. ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक थेअरी सुद्धा बघायची आहे. आणि ह्या सर्व थेअरीज बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूप शास्त्राचा भाग जेवढा कंबाईनला कव्हर्ड होणं आवश्यक आहे तेवढा पूर्ण कव्हर्ड होईल असं त्याचा अर्थ होईल. थांबूया आज, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. ठीक आहे, चल.